वृश्चिक राशी ही राशीचक्रातील सर्वात गूढ, रहस्यमय आणि परिवर्तनशील रास मानली जाते. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात बदल हे हळूहळू येत नाहीत, तर अचानक स्फोटासारखे घडतात. बराच काळ शांतता, अडथळे, मानसिक ताण, आर्थिक चढ-उतार, लोकांकडून गैरसमज हे सर्व जणू काही एका मोठ्या वळणाची तयारी असते. आणि मग एक क्षण असा येतो जेव्हा सगळं चित्रच बदलून जातं. 1 ते 28 फेब्रुवारी हा तसाच काळ आहे. हा महिना साधा नाही, हा महिना तुमच्या आयुष्यातील अदृश्य हालचालींना दृश्यमान करणारा आहे. अनेक महिन्यांपासून, कदाचित वर्षांपासून जे काही अडकलेलं आहे, जे काही थांबलं आहे, जे काही पुढे सरकत नाही आहे, त्यामागे काही खोल कारणं आहेत आणि आता ती कारणं संपण्याच्या टप्प्यावर आली आहेत. या काळात तुम्हाला काही संकेत मिळतील. हे संकेत मोठ्या आवाजात येणार नाहीत, तर ते शांतपणे येतील. घरातून, एखाद्या व्यक्तीकडून, तुमच्या मनातून, तुमच्या स्वप्नातून आणि अचानक मिळालेल्या संधीमधून हे संकेत ओळखणं हेच तुमचं खरं काम आहे. कारण हेच संकेत पुढील आर्थिक उन्नती, मानसिक शांतता आणि स्थैर्याकडे घेऊन जाणारे आहेत. या लेखात सांगितलेल्या 2 गुप्त गोष्टी, 8 महत्त्वाचे मुद्दे आणि त्यामागचा अर्थ हे सर्व तुम्हाला त्या मोठ्या स्फोटाची पूर्वसूचना देतात. हा स्फोट नाशाचा नाही, तर तुमच्या आयुष्यातील जुन्या अडथळ्यांचा अंत आणि नव्या भाग्यद्वाराचा प्रारंभ आहे. पहिली गुप्त गोष्ट आहे तुमच्याच घरात दडलेलं भाग्य. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी घर म्हणजे फक्त राहण्याची जागा नसते, तर ते त्यांच्या नशिबाचं केंद्र असतं. फेब्रुवारीच्या पहिल्या 7 ते 10 दिवसात तुम्हाला घराशी संबंधित एखादी घटना, एखादी वस्तू किंवा एखादं कागदपत्र तुमचं लक्ष वेधून घेईल. ही गोष्ट अगदी साधी वाटेल. जुनी डायरी, फाईल, एखादं कागदपत्र, एखादं नातेवाईकाचा सल्ला, घरातील जुन्या जागेची साफसफाई किंवा एखाद्या वडिलोपार्जित मालमत्तेबद्दल चर्चा. पण याच साध्या गोष्टीत तुमच्या आर्थिक प्रगतीचा धागा लपलेला आहे. काही वृश्चिक राशीसाठी हे घरातूनच काम सुरू करण्याचा संकेत असेल. काहींसाठी हे जुने अडकलेले पैसे, कागदपत्र किंवा एखाद्या मालमत्तेशी संबंधित असेल, तर काहींसाठी घरातील एखाद्या व्यक्तीची बोललेली साधी वाक्येच नवीन कल्पनेचा जन्म देणार आहेत. या काळात घरातील वस्तू, संभाषण आणि आठवणींकडे दुर्लक्ष करू नका. तुमचं भाग्य बाहेर धावत नाही, ते तुमच्या घराच्या 4 भिंतींमध्ये शांतपणे तुमची वाट पाहत आहे. नंबर 2 आहे दुसरी गुप्त गोष्ट, अचानक भेटणारी व्यक्ती. 12 ते 18 फेब्रुवारी दरम्यान तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती अचानक येणार आहे. ही व्यक्ती जुनी ओळख असू शकते, शाळेतील मित्र, जुना सरकारी दूरचा नातेवाईक किंवा पूर्णपणे नवीन. या व्यक्तीकडून तुम्हाला एक कल्पना, एक माहिती किंवा एक मार्गदर्शन मिळेल. ते मार्गदर्शन प्रथमदर्शनी फार मोठं वाटणार नाही, पण तेच तुमच्या पुढील कमाईचं दार उघडणार आहे. वृश्चिक राशीला नेहमी लोकांमधून संधी मिळतात. ही भेट योगायोग नसून नियतीने आखलेली असते. त्या व्यक्तीचं बोलणं लक्षपूर्वक ऐका. त्यांच्या एखाद्या वाक्यात तुमच्या भविष्यातील बदल लपलेला आहे. नंबर 3 आहे आर्थिक स्फोटाची सुरुवात. छोट्या गोष्टीत मोठी कमाई. 20 ते 28 फेब्रुवारी हा काळ आर्थिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्हाला एखादी संधी दिसेल जी सुरुवातीला फार छोटी वाटेल. एखादा साईड प्रोजेक्ट, छोटा व्यवसाय, ऑनलाईन काम, जुनी कल्पना पुन्हा सुरू होणं किंवा एखाद्या ओळखीमुळे मिळालेलं काम. ही संधी लगेच मोठे पैसे देणार नाही, पण हीच ती बीजं आहेत जी पुढील 3 ते 6 महिन्यात मोठ्या कमाईत रूपांतरित होणार आहेत. वृश्चिक राशीची खासियत म्हणजे ते लहान गोष्टीत मोठं भविष्य पाहू शकतात. या काळात जोखीम कमी आणि फायदा मोठा असलेली संधी तुमच्यासमोर येईल. नंबर 4 आहे जुन्या अडचणींचा अचानक अंत. अडकलेलं चक्र फिरू लागेल. जे प्रश्न तुम्हाला अनेक महिन्यांपासून त्रास देत आहेत, अडकलेले पैसे, कर्ज, वाद, मानसिक ताण, नोकरीतील अडथळे, त्यांचा मार्ग या काळात निघताना दिसेल. अचानक एखादी चांगली बातमी, एखादा फोन, एखादा निर्णय किंवा एखाद्या व्यक्तीची मदत, यामुळे जणू अडकलेलं चक्र फिरायला लागेल. तुम्हाला वाटेल की इतक्या दिवसांपासून जे अडकलेलं होतं ते आता कसं काय सुटतंय, पण हेच त्या स्फोटाचं लक्षण आहे. जुन्या अडचणी संपल्याशिवाय नवीन भाग्य सुरू होत नाही. फेब्रुवारीत तुमच्या आयुष्यात ही प्रक्रिया वेगाने घडणार आहे. नंबर 5 आहे अंतर्मन देत असलेले संकेत. वृश्चिकांच्या 6व्या इंद्रियाची जागृती. वृश्चिक राशीचं सर्वात मोठं बलस्थान म्हणजे त्यांचं तीव्र अंतर्ज्ञान. 10 ते 20 फेब्रुवारी दरम्यान तुम्हाला आतून काही निर्णयांबद्दल स्पष्ट आवाज येईल. कोणती गोष्ट करावी, कोणत्या व्यक्तीपासून दूर राहावं, कोणत्या संधीला होकार द्यावा, याबाबत मन खूप ठाम संकेत येईल. ही भावना भीती नसते, ती सूचना असते. एखाद्या ठिकाणी जायचं मन होणं, एखाद्याशी अचानक बोलावंसं वाटणं, एखादी जुनी कल्पना पुन्हा सुरू करण्याची तीव्र इच्छा होणं, हे सर्व तुमच्या भविष्यातील आर्थिक बदलाशी जोडलेलं आहे. या काळात मन काय सांगते हे दुर्लक्ष करू नका. तर्कापेक्षा अंतर्मन जास्त बरोबर ठरणार आहे.
नंबर 6 आहे रात्री मिळणारे संकेत आणि स्वप्न अवचेतन मनाची भाषा. 12 ते 18 फेब्रुवारी दरम्यान तुमच्या झोपेच्या पॅटर्नमध्ये बदल जाणवू शकतो. रात्री अचानक जाग येणे, विशिष्ट वेळी डोळे उघडणे किंवा वारंवार काही स्वप्न पडणे हे निव्वळ योगायोग नाहीत. काहींना पाणी, प्रवास, जुने घर, जुने मित्र, पैसे किंवा उंच जागा यासंबंधी स्वप्न पडतील. ही प्रतीकं आहेत. अवचेतन मन तुम्हाला दिशा दाखवत आहेत. सकाळी उठल्यावर स्वप्न आठवत असेल तर ते लिहून ठेवा. त्या स्वप्नात तुमच्या पुढील निर्णयांचा सूचक अर्थ दडलेला असू शकतो. नंबर 7 आहे गुप्त शत्रूंचा पराभव. अदृश्य अडथळे दूर होणे. वृश्चिक राशीभोवती अनेकदा असे लोक असतात जे थेट विरोध करत नाहीत, पण तुमच्या प्रगतीत सूक्ष्म अडथळे निर्माण करतात. या काळात अशा लोकांची ताकद कमी होईल. तुम्हाला जाणवेल की जे काम वारंवार अडत होतं ते अचानक सुरळीत होऊ लागलं आहे. जे लोक नकारात्मक वातावरण तयार करत होते ते स्वतःहून दूर जातील किंवा त्यांचा प्रभाव कमी होईल. ही साफसफाई तुम्हाला दिसणार नाही, पण परिणाम स्पष्ट जाणवेल. मार्ग मोकळा होईल. नंबर 8 आहे लखपती होण्याची बीजं. छोट्या निर्णयात दडलेलं मोठं भविष्य. फेब्रुवारीमध्ये तुम्ही जे लहान निर्णय घ्याल, एखादं काम सुरू करणं, एखाद्या व्यक्तीशी संपर्क ठेवणं, एखादं कौशल्य वापरणं किंवा एखादी संधी स्वीकारणं, हीच पुढील आर्थिक यशाची बीजं आहेत. हे निर्णय लगेच मोठं फळ देणार नाहीत, पण पुढील काही महिन्यात हेच निर्णय तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ घडवतील. वृश्चिक राशीचं वैशिष्ट्य म्हणजे ते शांतपणे काम करतात आणि अचानक मोठा परिणाम दिसतो. फेब्रुवारी हा त्या शांत पेरणीचा काळ आहे. पुढे त्याचं भरघोस पीक येणार आहे. वृश्चिक राशीसाठी फेब्रुवारी हा काळ केवळ कालावधी नाही, तर तो एक संक्रमण बिंदू आहे, जिथे जुना काळ संपतो आणि नवीन पर्व सुरू होतं. अनेकदा वृश्चिक राशीचे लोक आयुष्यात खूप सहन करतात, खूप शांत राहतात, खूप आतल्या आत संघर्ष करतात, पण त्यांच्या आयुष्यात जेव्हा बदल येतो तेव्हा तो इतका मोठा असतो की मागील सगळं दुःख अर्थपूर्ण वाटू लागतं. या महिन्यात तुम्हाला जे संकेत मिळतील, ज्या व्यक्ती भेटतील, ज्या गोष्टी घडतील, त्या सर्व वरकरणी साध्या वाटतील, पण त्यांच्यात भविष्यातील मोठ्या यशाची बीजे दडलेली असतील. तुम्हाला फक्त सजग राहायचं आहे, अंतर्मन ऐकायचं आहे आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचलायचं आहे. लक्षात ठेवा, लखपती होणं हे एका दिवसात घडत नाही. ते योग्य वेळी घडलेल्या छोट्या निर्णयांमधून घडतं आणि फेब्रुवारी हा त्या निर्णयांचा महिना आहे. हा काळ तुम्हाला तुमचंच भाग्य दाखवणार आहे. जे अडथळे अनेक दिवसांपासून तुम्हाला थांबवत होते ते आता दूर होणार आहेत. तुमचा मार्ग मोकळा होणार आहे आणि तुम्ही ज्या यशाची वाट पाहत होतात त्याची सुरुवात या महिन्यात शांतपणे पण प्रभावीपणे होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.